महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, आज राज्य कॅबिनेटची बैठक झाली, तुम्ही स्वतः प्रत्येक मंत्र्यांच्या कॅबिनेटला दालनाला भेट देता। आज खरं म्हणजे कॅबिनेट बैठक झाली, त्याच्यामध्ये शेकडो हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय, आकार पडीत जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय झाला। 8400 हेक्टर ही मोठा दिलासा आहे आणि ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामुळे तो देखील पहिलाच आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार आहे। सरकार शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, हे प्रत्येक कृतीतून आम्ही दाखवतोय। आणि 2.5 वर्षात मागच्या या राज्यामध्ये सर्वसमावेशक निर्णय आम्ही घेतले, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे निर्णय घेतले। मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, आणि त्यामुळे या राज्यातल्या जनतेने मतांचा वर्षाव केला आणि अतिशय लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। न भूतो न भविष्यत दैदिप्यमान यश मिळालं। आता आम्ही आणखी जबाबदारी आमची वाढली आहे, म्हणून लोकांच्या जीवनामध्ये एक मिशन समृद्ध महाराष्ट्र, या राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा अजेंडा आहे। परिवहन बद्दल देखील आरोप केले आता अंबादास दानवे यांनी, याबद्दल काय म्हणाल? कारण 2100 कोटीचा घोटाळा असं म्हणतात। अरे बाबा, त्या बाबतीमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन हे स्वतः त्याच्यामध्ये चौकशी करतायत। मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्यात। मी देखील या ठिकाणी सांगतो, संबंधित महामंडळाचे अध्यक्ष त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे, मंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे। यामध्ये कुठलाही घोटाळा असला तरी सुद्धा त्याच्यावर चौकशी होईल आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। दूध का दूध, पाणी का पाणी हे साफ होईल। त्यामुळे शेवटी एसटी ही सर्वसामान्य लोकांची लाईफलाईन आहे। काय म्हणतो त्याला आपण? लालपरी गावागावात जाते, खेड्याखेड्यात जाते। त्यामुळे या एसटीचा वापर सर्वसामान्य गरजू लोकांसाठीच होतोय आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 50% सवलत दिली। महिला भगिनींना किती मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात, ज्येष्ठांना आम्ही मोफत दिली। त्यामुळे या एसटीमध्ये ही एसटी अंध अपंग सगळे जे आहेत हे दुर्लक्षित घटक आहेत, यासाठी वरदायिनी आहे, वरदान आहे। आणि म्हणून यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही। ग्राउंडवर उतरून काम करणार सरकार ग्राउंडवर उतरलंय। आमचे महायुतीचे मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या डिपार्टमेंटच्या विषयानुसार ते व्हिजिट पण करू लागले आणि स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती, फक्त कार्यालयात बसून नाही तर जागेवर जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आणि सरकारला काय केलं पाहिजे याचा आढावा घेत आहे। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली एकनाथ शिंदे यांनी आणि म्हटलेलं आहे की सरकार ग्राउंडवर उतरून काम करत आहे आणि आपली भूमिका मांडत आहे। कॅमेरापासून योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।